जो रात्रीच्या वेळेलाच येतात. घडायचं ते केव्हाही घडू शकतं. घाई केली म्हणून ते कायम राहतं असे नाही ना. पद्धतीने तडकाफडकीने काल उमेदवारी पहिले जाहीर झाली, राजीनामा नंतर झाला आणि पक्षप्रवेश त्याच्यानंतर झाला. काहीतरी म्हणजे तो त्यांचा प्रश्न. खूप घाई गडबडी त्याच्यावर मी काय पण खूप घाई गडबडीने करण्यात आला. काय होतं, जो रात्रीच्या वेळेलाच येतात, घाई गडबडीने येतात. त्याचा प्रकार आणखी काय. जर अर्ज वाढता विरोध पाहून हे घाई गडबडीमध्ये निर्णय घ्यावा लागला. जे बीजेपी मधून विरोध घडायचं ते केव्हाही घडू शकतं. घाई केली म्हणून ते कायम राहतं असे नाही ना. तुमचा समजा त्यांचा अर्ज बाद झाला, तुम्ही भाजपकडनं लढणार की नाकडणार? ती जागा भाजपला गेली जायचं कशाला आपण. शिवसेनेचा 7 वेळा आम्ही शिवसेनेने तिथं उमेदवार दिलेला आहे. 5 वेळा जिंकले, मी त्या 2 वेळा जिंकलोय. सर, एक अशी माहिती येत आहे की खोट्या सर्वेचा आधार दाखवून शिंदे गटाकडल्या जागा भाजपनं घेतल्या असा आरोप होतोय. माझ्या बाबतीत शक्यतो नाही. इतर महाराष्ट्र 5 ते 6 जागेसंदर्भात अशाच पद्धतीचे जे आहे सर्वे दाखवण्यात आले ऐकतोय. त्यात किती तथ्य आहे मी कसं काय सांगेन. जर एखाद्याला द्यायचं नसेल तर सर्वेचं कारण सांगितलं जातं. असं होताना दिसून येतं. सर्वेचं कारण सांगूनच दिलं जात नाही. तुम्ही मुख्यमंत्र्यांशी काही कशाला काल आम्ही चर्चा केली आहे आणि काही गोष्टी आढळल्या मला. यवतमाळ वाशिमचा तिढा काल तुम्ही बैठकीत होते त्या कोण असेल उमेदवार? पवनागवळी असेल. कधी येणार आहे यादी? यादी कधी येणार आहे? यादी कदाचित उद्या आहे. मुख्यमंत्र्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जातोय का भाजप असे सर्वे देऊन? काय म्हणणार नाही. तुमची चर्चा कच्चा आहे का? ठीक पक्का आहे. सर हिंदी या चालले. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.